डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय दलित कोबराचा वेग, भाई जवान तुम आगे बढ़ो, अशोक दादा बोलले तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर आज भारतीय दलित कोबरा संघटनेच्या वतीने पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करतो. काय कारण आहे नेमके? त्याचं कारण असं आहे की भारतीय दलित कोबरा संघटना व विविध संघटनामार्फत जे एम डी होते बाबासाहेब बेलदार यांनी गोरगरीब गरजवंत लोकांचे कामं अडकून ठेवून त्यांच्यावर अन्याय करून आणि जाचगाठी तयार करून स्वतःचा कायदा तयार केला होता. यासाठी भारतीय दलित कोबरा संघटनेकडून विविध संघटनेकडून वारंवार आंदोलन करून त्यांच्यावर आपलं शासनाकडं निवेदन देऊन अनेक वेळेस प्रयत्न करून काल संध्याकाळी त्यांची बदली झालेली आहे. यामुळं आता गोरगरिबाची कामं मार्गी लागतील असा आमचा सगळ्यांचा उद्देश आहे व हेतू आहे की आता कामं व्हायला पाहिजे. त्याने जे आता जाचकाठी तयार केलेल्या आहेत त्या रद्द कराव्यात आणि कामं मार्गी लावाव्यात. NSK, FDC आणि NSK सर्व प्रकरणं त्वरित निकाली काढावे अशी आमची शासनातर्फे विनंती आहे. याच्यासाठी किती दिवसाचा पाठपुरावा करत होता? मध्यंतरी गाढव मोर्चा पण काढला. आम्ही याच्यासाठी 1 वर्षापासून पाठपुरावा करत आहे. गाढव मोर्चा काढला आहे. बरेच आंदोलन आम्ही केले आहेत. आता काय अपेक्षा आहे तुम्हाला? आता प्रशांत गेडम जे आहे महाव्यवस्थापक याची त्वरित बदली करण्यात यावी आणि नाही तर याला बडतर्फ करण्यात यावे. यांनी जे याच्या ट्रेनिंग सेंटरच्या नावावर करोडो रुपयांचा घोटाळा केलेला आहे आत्तापर्यंत, त्याची कुठलीही कारवाई नाही. आणि जे MD आलेले होते बेलदार साहेब यांना जे महामंडळाची चुकीची माहिती देऊन यांनी जे जाची अटी तयार करून गोरगरीब लोकांच्या पोटावर पाय दिलेला आहे, त्यांच्यावर अन्याय केलेला आहे, तर त्यांच्यावर त्वरित कारवाई करून जे जाचकाठी आहे त्या रद्द करण्यात याव्या आणि जे प्रकरणं स्थगित केलेले आहेत ते निकाली काढावे. काय आवाहन करणार तुम्ही आता 15 दिवसाच्या आत जर हे सगळ्या गोष्टी नवीन MD येऊन जर हे जाचकाठी रद्द करून जर त्यांनी कर्ज प्रकरणं निकाली नाही काढले, जे गोरगरिबावर जो अन्याय होत आहे तो नाही थांबवला, तर आम्ही महिला मोर्चाच्या वतीनं जे प्रशांत गेडाम आम्हाला कुठेही जरी दिसला, मंत्रालयात असो किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयात असो, नागपूरला असो की कुठे असो, आम्ही त्याच्या तोंडाला काळं बसणार आहे आणि त्याला बांगड्याचा आहेर आम्ही देणार आहे. महामंडळाचे जे महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम आहे त्यांनी शासनाचा करोड रुपये हडप केले आहे. त्यांनी त्यांचे नियम बाय धाब्यावर बसून त्यांनी एक नवीनच त्यांचा स्वतःचा कायदा निर्माण केलेला आहे. त्यांनी बोगस विद्यार्थी राखून व बोगस बिले बनवून शासनाचा व महामंडळाचा पैशाचा दुरुपयोग केलेला आहे. तसं बेलदार यांची हकालपट्टी झाली, तसेच महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम यांची सुद्धा हकालपट्टी करण्यात यावं. नंतर 1 जून रोजी भारतीय दलित कोबराच्या वतीने मुंबई इथे गाढव मोर्चा हा निघणार आहे आणि निघेल. तुम्ही बेलदार यांच्या बदलीसाठी सातत्याने आवाज उठवला, तर आंदोलनं केली, मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचले. आता कसं वाटतं? काय अपेक्षा आहे तुम्हाला? आता महात्मा फुले मागासवर्गीय विकास आर्थिक महामंडळाला जोपर्यंत नवीन MD येत नाही आणि त्याचा हाच प्रशांत गेडामच हा बेलदार माझी जो जुने आपले MD आहेत त्याचे कानं भरून हा कामं होऊन देत नव्हता.
नवीन MD याच्या पहिले हा प्रशांत गेडामला व्हॉट्सअप केलं पाहिजे अशी आमची प्रशासनाला मागणी आहे. अच्छा, पुढचा पवित्रा काय असणार आहे आता तुम्ही? पुढचा प्रवृत्त आमचा असा असणार आहे की 1 जून रोजी आमचा गाडो मोर्चा मुंबई इथं निघणार आहे.